फायनली आपण पाहतोय आता शिर्केने ऊर्जाला भर रस्त्यात गाठलेलं असतं आणि शिर्के बोलू लागतो, काय मग ऊर्जा शिंदे, कशी आहेस तू, बरी आहेस ना? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शिर्के साहेब तुम्ही? त्यावर शिर्के म्हणत असतो, हो हो मी. तुला डिवचायला आलोय मी, तुला सांगायला आलोय. तुझे आता दिवस भरलेत, खूप कमी दिवस राहिलेत तुझे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, म्हणजे म्हणजे म्हणायचं काय आहे तुम्हाला? त्यावर शिर्के म्हणत असतो, अगं सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. आणि तू वकील आहेस ना, मग खूपच जास्त शिकलेली आहेस की तू, मग तुला समजायला पाहिजे मी काय म्हणतोय ते. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, शिर्के साहेब नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय ना ते स्पष्ट करा, मला तुमचं बोलणं नेमकं समजलेलं नाहीये. त्यावर शिर्के म्हणत असतो, नको काळजी करूस तू, येत्या काही दिवसातच तुला कळेल मला नेमकं काय म्हणायचं होतं ते. आणि अशातच आता शिर्के आपल्या ड्रायव्हरला म्हणत असतो, चला. आणि अशातच आता शिर्केची गाडी तिथून निघून गेलेली असते. ऊर्जा तिथेच उभा राहून विचार करत असते की नेमकं या शिर्केला काय म्हणायचं आहे. पण शिर्केने काहीतरी म्हटलंय, मग आपण ते इग्नोर करायला नको असा विचार ऊर्जा करत असते. आणि अशातच आता ऊर्जा थेट तिथून आपल्या एका महत्वाच्या कामासाठी पुढे निघून जाते. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धन हा त्याच्या ऑफिसमध्ये बसलेला असतो आणि महत्वाच्या फायलींवर काम करत असतो. तेव्हा तिथे आलेला शिर्के हर्षवर्धनला म्हणत असतो, काय वकील साहेब निवांत बसून काम करताय तुम्ही? त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, या या शिर्के साहेब बसा. आता शिर्के म्हणत असतो, मी इथे काय बसायला आलेलो नाहीये, तुम्हाला काहीतरी द्यायला आलोय. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे काय द्यायला आलात तुम्ही मला? त्यावेळेला शिर्केने पैशांची भरलेली बॅग हर्षवर्धनच्या हातात टेकवलेली असते. हर्षवर्धन ती बॅग पाहतो आणि बोलू लागतो, शिर्के साहेब एवढे पैसे तुम्ही का देताय मला? त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन साहेब असं काय करताय? माझा मुलगा आता बाहेर आहे, पण तो बेलवर. आता तो बेलवर बाहेर आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण आता तो पुन्हा तुरुंगात जाऊ नये म्हणून तुम्ही काहीतरी करा, त्यासाठीच एवढे पैसे मी तुम्हाला देतोय. हवं असेल तर तुम्ही खालपासून वरपर्यंत पैसे वाटत सुटा, हवे तितके पैसे मागा अजून, पण माझ्या मुलाला मी पुन्हा तुरुंगात पाठवणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब उगाचच काही बोलू नका, कोर्टाने विक्रांतला फक्त बेलवर बाहेर सोडलं आहे. तुम्ही जर असा विचार करत असाल की त्याला पुन्हा तुरुंगात पाठवायचंच नाही तर ते शक्य नाहीये. त्यावर शिर्के म्हणत असतो, वकील साहेब अहो चोरवाटा असतातच ना, काहीतरी पळवाट शोधून काढा. तेवढ्यात आपण पाहतोय आता नेमकं काय करायचं हेच हर्षवर्धनला सुचत नसतं आणि हर्षवर्धनला एक महत्वाचा फोन आलेला असतो. त्या फोनवर हर्षवर्धन बिझी झालेला असतो आणि तेवढ्यात शिर्के म्हणत असतो, वकील साहेब तुमचा महत्वाचा फोन दिसतोय, तुम्ही बोला, मी नंतर भेटीन तुम्हाला. आणि मी दिलेलं आणि मी तुम्हाला सांगितलेलं लक्षात ठेवा म्हटलं मी. आणि तिथे शिर्केने पैशाची बॅग ठेवत तिथून चालता झालेला असतो. आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धनला आलेला फोन हा घरातून असतो, म्हणजे विजयाने केलेला असतो. विजया म्हणत असते, अहो काय चाललंय तुमचं, तुम्ही दिलेला शब्द पाळणार आहात की नाही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया कोणत्या शब्दाबद्दल बोलतेस तू? त्यावर विजया म्हणत असते, अहो असं काय करताय, तुम्ही मला 10 दिवस म्हणाला होतात ना, या ऊर्जाला तुम्ही 10 दिवसाच्या आत घराबाहेर काढणार होतात. आता 8 दिवस पूर्ण झाले आहेत, येत्या 2 दिवसामध्ये असं काय करणार आहात तुम्ही जेणेकरून तुम्ही मला दिलेला शब्द पाळाल? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया या वेळेला मी महत्वाच्या कामात आहे, आता मला माझं काम करू दे, घरी आल्यावर बोलीन तुझ्याशी. त्यावर विजया म्हणत असते, ठीक आहे तुम्ही करा तुमचं महत्वाचं काम, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घरी आल्यावर तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील आणि तुम्ही दिलेला शब्द तुम्हाला पाळावाच लागेल. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन हो बोलतो आणि फोन ठेवतो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जा आणि शौर्य एकमेकांना भेटलेले असतात. शौर्य म्हणत असतो, काय झाले ऊर्जा, इतकी टेन्शन मध्ये का दिसतेस तू? त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य
मला कळत नाहीये. आज मला वाटेत शिर्के साहेब भेटले होते, विक्रांतचे वडील. त्यांनी मला स्पष्ट शब्दात असं म्हटलंय की आता फार दिवस उरले नाहीत तुझे त्या घरामध्ये. शौर्य, या वाक्याचा अर्थ काय समजू मी? नक्की शिर्केंना काय म्हणायचं आहे? हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा, मला देखील कळत नाहीये शिर्के तुला असं का म्हणाले असतील. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, आपल्याला शांत राहता कामा नये. नक्कीच काहीतरी गडबड सुरू आहे जी आपल्यापासून लपवण्यात आली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्याला थेट ऊर्जा म्हणत असते, अगदी बरोबर आहे तुझं. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, चल ऊर्जा, आत्ताच्या आत्ता घरी जाऊया आणि थेट आपल्याला काही क्लू मिळतोय काय त्याचा अंदाज घेऊया. ऊर्जा हो म्हणत असते आणि मग दोघे घरी जातात. इकडे आपण पाहतोय ऊर्जा आता बेडरूम मध्ये असते आणि शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, तू इथेच थांब, मी आजीशी बोलून येतो. ऊर्जा हो म्हणते आणि मग शौर्य कुमुदिनीच्या म्हणजेच आजीच्या बेडरूम मध्ये जातो. कुमुदिनी म्हणत असते, ये शौर्य. शौर्य म्हणत असतो, आजी, मला एक गोष्ट कळत नाहीये. आज ऊर्जाला वाटेमध्ये शिर्के भेटले होते. शिर्केंनी ऊर्जाला असं म्हटलं की ऊर्जा शिंदे, एक गोष्ट लक्षात ठेव, तू फार उडतेस ना, पण तुझे फार दिवस उरले नाहीयेत त्या घरामध्ये. पुढच्या 2 दिवसामध्ये तू त्या घरात नसशील. आजी, मला सांग ना, या वाक्याचा काय अर्थ असू शकतो? तुला काय माहिती आहे का? त्यावर आजी म्हणत असते, शौर्य, एक गोष्ट सांगू का तुला? तू जे म्हणालास ना, मलाही तसंच काहीतरी वाटतंय. कारण तुझ्या वडिलांमध्ये आणि तुझ्या आईमध्ये काहीतरी शिजतंय, हे मात्र नक्की. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, म्हणजे म्हणजे आजी तुला काय म्हणायचं आहे? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, विजया आणि हर्षवर्धन जेव्हा बोलत असतात त्यावेळेला मी तिथे पोहोचले का या दोघांचा बोलण्याचा अंदाज बदलतो. म्हणजे त्यांना कळून चुकतं की आता ते वाक्य बोललं नाही पाहिजे. म्हणजे माझ्यासमोर एक आणि माझ्या मागे एक असं काहीतरी बोलतात. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, जर असं असेल ना तर मला माझ्या ऊर्जाला प्रोटेक्ट करायला हवंय. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, शौर्य, काळजी करू नकोस तू, मी देखील आहे तुमच्या बरोबर. त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी, म्हणूनच तर मी बिंदास ऊर्जाशी लग्न करून या घरात आलोय ना. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, एक काम कर. आणि अशातच शौर्य म्हणत असतो, काय? कुमुदिनी जे काही बोलत असते ते सांकेतिक भाषेमध्ये शौर्य ऐकत असतो आणि कुमुदिनीने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून शौर्य म्हणत असतो, वा जीवा, खरंच तू खूप ग्रेट आहेस. आणि मग शौर्य थेट आपल्या बेडरूम मध्ये जातो. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाला शौर्य सगळं काही सांगतो आणि ऊर्जा म्हणत असते, शौर्य, एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे काही करायचं आहे ना ते खूप जपू ना. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो. आणि शौर्य आता थेट घरातून बाहेर पडणार असतो, पण त्याचं लक्ष त्याची आई हर्षवर्धनच्या बेडरूम मध्ये जाताना तो पाहतो. आणि लगेचच आता तो स्वतःच्या आईच्या मागोमाग जातो. पण तेवढ्यात विजया हर्षवर्धनच्या बेडरूम मध्ये शिरते. तिने आतून दार लावून घेतलेलं असतं. आता विजया म्हणत असते, काय हो, मी तुम्हाला ऑफिसमध्ये असताना फोन केला होता, काय म्हणाला होता तुम्ही? विजया, मी आता ऑफिसच्या कामामध्ये आहे, मला डिस्टर्ब नाही करायचं हा. घरी आल्यावर बोलेन तुझ्याशी. आता आलात ना तुम्ही घरी, मग बोला. त्या ऊर्जाला येत्या 10 दिवसामध्ये तुम्ही घरातून बाहेर काढणार होतात. 8 दिवस झाले, 2 दिवस उरलेत. काय करणार आहात तुम्ही येत्या 2 दिवसात? हे सगळं बाहेर उभा असणारा शौर्य ऐकतो आणि शौर्याच्या पायाखालची जमीन सरकते. शौर्याला सगळा पिक्चर क्लिअर होतो. शौर्य स्वतःशी बोलत असतो, म्हणजे डॅड आणि मॉमचा आधीपासूनच हा प्लॅन ठरला आहे. डॅड त्या दिवशी मला ऊर्जाच्या घरी घ्यायला आले होते ऊर्जा सकट. म्हणजे त्यांचं आधीच ठरलं होतं की ऊर्जाला सून म्हणून स्वीकारायचं, पण येत्या 10 दिवसामधून तिला घरातून बाहेर काढायचं. आणि अशातच आता हर्षवर्धन बोलत असतो, विजया, जे तुला सोपं वाटतंय ना तितकं सोपं नाहीये. अगं, मला वाटलं होतं ही केस मी जिंकेन, पण ही केस तर ती ऊर्जा जिंकली. तिथेच माझं सगळं फासं लटकलंय. त्यावर विजया म्हणत असते, ते काही मला माहिती नाही. त्या मुलीला आणखी 2 दिवसाच्या वर मी सहन करू शकत नाही. तुम्हाला जर जमत नसेल तर मला स्पष्ट सांगा, मी आत्ताच्या आत्ता सगळं काही संपवून टाकते. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट हर्षवर्धन म्हणत असतो, तुला एक गोष्ट कळत नाहीये का? अगं, त्या मुलीला आपण केव्हाही बाहेर काढू शकतो, पण शौर्य समोर जर सगळं आलं आणि त्याला कळलं की आपण ऊर्जाला सून म्हणून मनातून स्वीकारलेलंच नाहीये आणि तिला 10 दिवसासाठी फक्त आपण घरी आणलं होतं, तर शौर्य ही घर सोडेल. त्यावर विजया म्हणत असते, हेच कारण सांगून तुम्ही मला आत्तापर्यंत शांत राहायला सांगितलं, पण शौर्य माझा मुलगा आहे, मी सांगीन ते तो ऐकणार.
त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, असं असेल ना तर कर, तुला काय वाटतं ते कर आणि बघ कसा शौर्य तुला सोडून जातो की नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता विजया म्हणत असते, तुम्ही मला उगाचच इमोशनल करू नका हा. माझा शौर्य फक्त माझा विचार करणार, त्या ऊर्जाचा नाही. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, त्या ऊर्जाचा विचार तर मी सुद्धा करत नाहीये, पण ऊर्जाचा विचार करणारा तुझाच मुलगा आहे. म्हणजे शौर्य बघ, तुला वाटतं तसं कर, पण माझा मुलगा माझ्या हातून गेला नाही पाहिजे. अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धनच्या बेडरूमचं दार जे विजयाने आधीच आतून लावलेलं असतं ते बाहेरून शौर्यने ठोठावलेलं असतं. दार कोण ठोठावतंय असा विचार हर्षवर्धनच्या मनात आलेला असतो आणि हर्षवर्धन आता विजयाला डोळे दाखवत म्हणत असतो, बघ एवढ्या मोठमोठ्याने बोलतेस ना, नक्कीच बाहेर लोकांना ऐकायला गेला असेल. कोण असेल बाहेर कोण माहिती. त्यावर विजया म्हणत असते, कोण असणार आपल्या बेडरूम बाहेर. त्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, जर आईसाहेब असल्या तर. त्यावर लगेचच आता विजया बोलत असते, असू दे ना आईसाहेब, आईसाहेबांना का घाबरताय तुम्ही. आईसाहेबांनी आपल्या घरात त्या ऊर्जाला सून म्हणून आणलं आणि सगळा आपल्या घराची वाट लावून टाकली आहे. हे वाक्य ऐकल्यावर शौर्यने जोरजोरात दार ठोठावायला सुरुवात करताच हर्षवर्धन म्हणत असतो, थांब बघतो मी. हर्षवर्धनने दार उघडल्यावर समोर असलेल्या शौर्याला पाहून हर्षवर्धन एकदमच आता थरथरतो. त्यावर विजया म्हणत असते, कोण आहे हो. त्यावर शौर्य आतमध्ये येतो आणि म्हणत असतो, वा वा मॉम वा, म्हणजे आत्तापर्यंत तू माझ्यासमोर जे काही वागत होतीस ते फक्त एक नाटक होतं. म्हणजे माझ्या ऊर्जाला तू सून म्हणून कधी स्वीकारलेलंच नाहीये. काय हो डॅड, तुम्ही सुद्धा ऊर्जाच्या घरी आम्हा दोघांना घ्यायला आला होतात ना. तिथे तुम्ही ऊर्जाच्या आईला काय वचन दिलं होतात की पूर्वा तू काळजी करू नकोस, तुझ्या मुलीला त्या घरामध्ये कोणताच त्रास होणार नाही. तुझ्या मुलीला त्या घरात सून म्हणून स्वीकारलं जाईल, तिला जहागीरदारांच्या सुनेचा मान दिला जाईल. पण डॅड, खरंच तसं आहे का. तुमच्या मनात आधीपासूनच सगळं वेगळं होतं. तुम्ही येत्या 10 दिवसामध्ये माझ्या ऊर्जाला घराबाहेर काढणार होतात, पण माझ्या ऊर्जाचं नशीब चांगलं, ती केस जिंकली. पण डॅड जरा तरी विचार करा, ज्या माझ्या मॉमने ऊर्जाला खरंच एकदा घरात आणलं होतं त्यावेळेला तुम्ही तिच्यावर किती चिडला होतात आणि त्यावेळेला माझी मॉम ऊर्जाची बाजू घेत होती आणि आज चक्क तीच मॉम ऊर्जाला घरातून बाहेर काढण्यासाठी तडफडते. त्यावर विजया म्हणत असते, शौर्य असा काय वागतोयस तू. अरे आई आहे मी तुझी, मॉम म्हणतोस ना मला, मग स्वतःच्याच मॉमच्या विरोधात बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, मॉम माहिती आहे मला, तू मॉमच आहेस माझी, पण तू माझा विचार कधीच करत नाही. अगं जी मुलगी मला मनापासून आवडते, जिच्याबरोबर संसार करताना मला खूप छान वाटतं, त्याच मुलीला तू माझ्या या घरातून बाहेर काढण्याचा विचार करतेस. अगं आधीच सांगायचं ना, मी कधीच तुझ्या वाट्याला आलो नसतो. हे वाक्य ऐकल्यावर शौर्याला हर्षवर्धन म्हणत असतो, प्लीज असं बोलू नकोस त्या बाहेरच्या मुलीसाठी. त्यावर हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, प्लीज डॅड, तिला बाहेरची मुलगी म्हणू नका. ती माझ्या आयुष्यात आलेली सुंदर परी आहे, मी तिच्याशिवाय नाही राहू शकत. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव हर्षवर्धन, तू ज्याप्रमाणे वागलायस ना ते पाहता आता तुला माफी नाही. आणि अशातच आता कुमुदिनीने शौर्याचा हात धरलेला असतो, तिथून त्याला ती आपल्या बेडरूममध्ये घेऊन जाते. इकडे विजया हर्षवर्धनला म्हणत असते, आता तुम्हीच काय ते निस्तारा, आणि विजया ही तिथून निघून जाते. हर्षवर्धन खूप चिडलेला असतो, पण तेवढ्यात तिथे शिर्केचा फोन आलेला असतो. हर्षवर्धन रागात फोन उचलतो. शिर्के म्हणत असतो, ओ वकील साहेब, मी तुमच्या ऑफिसला आलो होतो त्यावेळेला तुम्ही महत्त्वाच्या फोनवर बिझी होतात, आता बिझी नाही आहात ना. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला दिलेली ऑफर तुम्हाला मान्य करावीच लागेल. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला खूपच टेन्शन येतं आणि तो हो म्हणतो आणि फोन कट करतो. तेवढ्या तिथे दिव्या आलेली असते. दिव्या म्हणत असते, बाबा अहो काय झालंय, तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसताय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आणखी माझ्या डोक्याला ताप देऊ नको, चालती हो इथून. त्यावेळेला दिव्या म्हणत असते, बाबा प्रत्येक वेळेला तुम्हाला आलेलं टेन्शन मीच दूर केलं, विसरलात का तुम्ही. त्यावेळेला हर्षवर्धन मनातल्या मनात बोलत असतो, आता मला हिच्याच मदतीने काहीतरी केलं पाहिजे. आणि मग हर्षवर्धनने दिव्याला सांकेतिक भाषेमध्ये काहीतरी सांगितलेलं असतं आणि मग दिव्या सगळं ऐकते आणि म्हणत असते, ओके बाबा. आणि लगेचच आता दिव्या घरातून निघते आणि थेट पद्माच्या घरी ती पोहोचलेली असते. पद्माला म्हणत असते, पद्मा ही केस तुला मागे घ्यावी लागेल. त्यावर पद्मा म्हणत असते, अजिबात नाही. हे वाक्य ऐकल्यावर पद्माला आता थेट
दिव्या म्हणत असते, अगं तू जर थेट त्या विक्रांशी लग्न केलंस ना तर तू त्या घराण्याची सून होशील आणि मग तुझ्यावर लागलेला डाग सुद्धा निघून जाईल. बघ विचार कर. हे वाक्य ऐकल्यावर पद्मा म्हणत असते, अजिबात नाही. त्यावर तिकडे जेव्हा विक्रांतला त्याचा बाप शिर्के म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला त्या पद्माशी लग्न करावं लागेल. त्यावेळेला विक्रांत म्हणत असतो, ओ पप्पा डोकं फिरले का तुमचं? मी आणि त्या भिकारडी मोलकरणीशी लग्न करू? त्यावर शिर्के म्हणत असतो, अरे जरा तरी डोकं लढव. या केसच्या फोपाट्यातून सुटायचं असेल ना तर तुला त्या पद्माशी लग्न करावंच लागेल. त्यावर विक्रांत म्हणत असतो, अजिबात नाही. शिर्के म्हणत असतो, करावं लागेल. एकदा का तू तिच्याशी लग्न केलंस ना, काही महिन्यांनी आपण तिला लाथ मारून घरातून बाहेर काढू. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, डॅड पप्पा पप्पा असं असेल ना तर प्लीज तुम्ही म्हणताय तसं करायला तयार आहे, पण या सगळ्या सतमधून मला सोडवा. त्यावर शिर्के म्हणत असतो, अरे तुला सोडवण्यासाठी मी आकाश पाताळ एक करीन. काळजी करू नकोस तू. तुझा पप्पा हाईटने कमी असला म्हणून काय तुला वाटलं आकाशाची उंची गाठू शकत नाही काय? नको टेन्शन घेऊस तू. असं म्हणून आता शिर्केने विक्रांतला एक वेगळीच ऊर्जा दिलेली असते. पण खरं तर ऊर्जा आणि शौर्य मिळून या विक्रांतची चांगलीच पळताभुई करणार असतात. हे या विक्रांतला, या शिर्केला आणि हर्षवर्धनला माहितीच नसतं. कारण हर्षवर्धन हा एक नंबरचा डॅमेज माणूस आहे. हर्षवर्धन आता येत्या काळामध्ये नक्कीच काहीतरी करणार, पण त्या सगळ्याला विक्रांत उलटवून लावण्याचा प्रयत्न करेल. पण त्यातच आता ऊर्जा आणि शौर्य बाजी मारणार. बाकी मित्रांनो, येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये वेगळं काय पाहायला मिळू शकतं असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करा. आणि या मालिकेला तुम्ही किती रेटिंग द्याल ते पण कळवा. बाकी तुम्हाला ही मालिका कशी वाटते कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.